एकदा माझ्या पद्धतीने भरली वांगी करून तर पहा, घरचे रोज हीच भाजी मागतील. अगदी चमचमीत अशी भाजी होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला इकडे मी हिरवी वांगी घेतलेली आहे. आता त्यामधील मसाल्यासाठी आपल्याला खोबरं, आले लसूण, कोथिंबीर ह्याला वाटून घ्यायचे आहे. ह्यामध्ये आपल्याला जास्त पाणी मिक्स करू नका. आपल्याला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहे. ह्याला आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे आहे. ह्यामध्ये मी काही एक्स्ट्रा मसाले असे ॲड केलेले नाही. आधी मी मीठ ॲड केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला आपला घरगुती मसाला ॲड करायचा आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार टाका. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता एक एक करून आपण वांग्यामध्ये ह्याला भरून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण वांगी कट करून घेऊया. वांगीच्या आधी मी देठ थोडे कट करून घेतले आहे आणि त्यावरील काटे काढून घेतलेले आहे आणि त्याला 4 भागात असे कट केलेले आहे. तुम्ही कशी करता भरली वांगी ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता मी एक एक करून सगळे वांगे चांगले चिरून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याला धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. मसाला असा चांगला भरून घ्या पूर्णपणे. इकडे माझे सगळ्या वांगेमध्ये मसाला भरून झालेला आहे. एका साईडला मी कढई तापत ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेले आहे. सर्वात आधी आपण ह्याला एक फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी आधी मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यावर मग त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग ॲड केलेले आहे. आता ह्यामध्ये मी हळदसुद्धा टाकलेली आहे. आणि आपला जो राहिला होता ना सारण, ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहे. आता आपण एक एक करून वांगी सुद्धा परतून घेणार आहोत. आणि ह्यामध्ये पाणी घालायची घाई करू नका. आधी आपण वांगी थोडी वाफेवर 5 मिनिटं त्याला वाफ देणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता इथे मी झाकण ठेवून वांगी 5 मिनिटं मी वाफेवर शिजवून घेतलेली आहेत. त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला लागेल तसा तुम्ही रसाप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता ह्याला आपल्याला झाकण ठेवून चांगले परतून घ्यायचे आहेत. बघताय ना आत्ताच किती छान असा रंग आलेला आहे. इथे आपले वांगी शिजलेत की नाही तुम्ही चेक करून घ्या. आता इथे माझी वांगी शिजलेली आहेत. मी ह्यावर आता कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते. तुम्ही ह्याला गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता. अगदी खायला खूप अशी भन्नाट चव लागते हां. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.